नमस्कार मित्रांनो, खानदेश यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आता बनवणार आहोत शेजवान फ्राईड राईस. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. शेजवान राईस बनवण्यासाठी इथं आम्ही बासमती तांदूळ घेतलेले आहे. ते व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. 10 मिनटं पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमच मीठ घातलेलं आहे आणि 1 चमच तेल घातलेलं आहे. तेल का घातलं आहे? कारण की भात व्यवस्थित सुटसुटीत राहावं म्हणून. बासमती तांदूळ आपले व्यवस्थित शिजले आहे. ते आता चाळणीमधनं गाळून घेणार आहोत. गाळून झाल्यानंतर हे एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये पंख्याखाली सुकत घालणार आहोत. सुकल्यानंतर आपण शेजवान राईस बनवायला घेणार आहोत. सुरुवातीला 3 चमच तेल घेणार आहोत. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत. अद्रक लसूणचा कच्चेपणा गेल्यानंतर व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये आपण हा कापलेला कांदा आहे तो घालणार आहोत. त्याच्यामध्ये पिवळी, लाल हे शिमला मिरची घेतली आहे, फरसबी, थोडं गाजर. अद्रक लसूण चांगलं भाजलं गेलं आहे. त्यामध्ये आता आपण सगळी भाज्या टाकून घेणार आहोत. पहिले कांदा टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहोत, त्यानंतर भाज्या घालणार आहोत. ह्याच्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी थोडीशी काळी मिरी कुटून घेतलेली आहे आणि मोहरीची पावडर आहे. भाज्या 5 ते 10 मिनटं चांगले शिजवून घेणार आहोत. शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. भात आहे तो फॅनच्या हवेखाली व्यवस्थित सुकून घेतला आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नाही. तुम्ही आता बघू शकता आपल्या भाज्या चांगल्या शिजल्या आहेत. त्याच्यामध्ये आता ग्रीन चिली सॉस टाकत आहे. आता आपण याच्यामध्ये सोया सॉसही घालणार आहोत आणि व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये थोडंसं व्हिनेगर ॲड करणार आहोत. थोडंसं टोमॅटो केचप ॲड करणार आहोत. 2 ते 3 मिनटं शिजवल्यानंतर आपण याच्यामध्ये भात ॲड करणार आहोत. फ्राईड राईस बनवण्यासाठी तुम्ही जास्त करून बासमती तांदूळचाच वापर करा, कारण की याची चव चांगली लागते. साध्या तांदळाची चव येत नाही. आता यामध्ये मोहरीची पावडर ॲड केली आहे आणि काळी मिरीची पावडरही ॲड करणार आहोत. राईसमध्ये आता मी 6 चमचे शेजवान चटणी ॲड करणार आहे. जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा चटणी ॲड करू शकतात. आता त्यामध्ये कांद्याची पात घालणार आहोत. कांद्याची पात घातल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. थोडं तिखट कमी झाल्यामुळे त्यामध्ये आम्ही अजून शेजवान चटणी घालत आहोत.
तुम्ही आता बघू शकतात आपला आता राईस तयार झालेला आहे. तुम्हाला आमची जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.